नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 114 ते ओवी 121च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्थात परमात्म स्वरूप, त्या परमात्म स्वरूपाची प्रकृती, जीवसृष्टी, जीवाचं प्रगट होणं, असणं, लयाला जाणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परमात्म तत्वाची भूमिका काय, हे भगवंत स्पष्टपणे सांगतात. प्रकृतीचं कार्य कसं चालतं, प्रकृतीच्या आधाराने भूतसृष्टीची निर्मिती कशी होते, जणू काही ही रहस्यच जी सर्वसामान्यपणे आपल्याला समजू शकत नाहीत, ती भगवंत उलगडून दाखवतायत. अगदी सावकाश वेगवेगळ्या उपमा देत. हेच ज्ञानोबारायांनी ओव्यांमध्ये टिपलंय, त्यातले भाव टिपलेत आणि अनेक उदाहरणांची साथ घेत आपल्याला हा विषय सहज सुलभपणे समजावून सांगतायत. भगवंतांनी सांगितलं, प्रकृती आणि भूतसृष्टीमध्ये जे काही कार्य घडतं, मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. मला त्याच्यात काही करावं लागत नाही. पुढे ते म्हणतात, जैशी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुला लिया काजा, तैसा प्रकृती संगू माझा, येर करणे ते येचे. स्पष्टपणे आपली भूमिका मांडतायत. भगवंत म्हणतायत, राजाने शहर वसवलं हे खरंच आहे. राजाने शहर वसवलं हे खरंच आहे, आपण बघितलं. त्या राजाच्या असण्यामुळेच त्या शहरातली जी प्रजा आहे ती आपापले सर्व व्यवहार करते. पण राजाचं फक्त असणं त्या ठिकाणी असतं. राजाला ते काही व्यवहार करावे लागत नाही. प्रजा आपली आपली सगळे व्यवहार करते. राजाचं असणं बस तेवढंच निमित्त. भगवंत म्हणतात, त्याचप्रमाणे माझा आणि प्रकृतीचा हा संबंध, माझं असणं बास तेवढंच, बाकी सर्व काही प्रकृतीच करते. तैसा प्रकृती संगू माझा, येर करणे ते येचे. पाहे पाम ही भूमिका समजावून सांगताना पुढचं उदाहरण देतात. ते म्हणतात, पाहे पाम पूर्ण चंद्राची ये भेटी, समुद्री भरते अपार दाटी, तेथ चंद्रासी काय किरीटी, उपखा पडे. अहो, ज्यावेळी चंद्र पूर्ण कलांनी नांदतो, अर्थात पूर्ण चंद्राची ये भेटी, पौर्णिमा, पौर्णिमेला चंद्र पूर्ण कलांनी असतो, अशा वेळी समुद्राला भरती येते. ज्ञानोबाराय म्हणतात, चंद्राचं पूर्ण कलांनी असणं आणि त्यामुळे समुद्राला भरती येणं, तेव्हा समुद्राला जिथे भरती येते त्याचे चंद्राला काय श्रम पडतात का हो? सांगा बरं. तेथ चंद्रासी काय किरीटी, उपखा पडे. अर्जुना सांग बरं, तिथे चंद्राला काही श्रम झाले का? त्याचं नुसतं पूर्ण कलांनी असणंच समुद्राला भरती येण्यासाठी निमित्त ठरतं. जड परी जवळिका, लोह चळे तरी चळो का, कवणू शिणू भ्रामका सन्निधानाचा. त्याचप्रमाणे लोखंडाचा तुकडा आणि लोह चुंबक त्यांच्यातलं नातं. लोखंडाचा तुकडा लोह चुंबकाच्या जवळ गेला की तो लोह चुंबकाला
आकर्षित होतो, त्याच्याजवळ ओढला जातो. परंतु तिथे लोहचुंबकाला लोखंडाचा तुकडा ओढण्यासाठी काही श्रम घ्यावे लागतात का? त्याला त्याचा काही क्षीण होतो का? किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. भगवंत म्हणतात किंबहुना यापरी. ही जी मी तुला उदाहरणं देतोय ना, अरे त्याप्रमाणेच मी निज प्रकृती अंगीकारी, त्याप्रमाणेच मी माझीच प्रकृती, त्या प्रकृतीचा अंगीकार केलेला असतो. आणि केवळ मी अंगीकार करणं, तिचा स्वीकार करणं, आणि ती प्रकृतीच ह्या जीवसृष्टीला जन्माला घालू लागते. हे भगवंत या उदाहरणांमधनं सांगतायत. ते म्हणतात, जो हा भूतग्रामो आघवा, असे प्रकृती अधीन पांडवा, जैसी बीजाचिया वेल पालवा समर्थ भूमी. अरे अर्जुना, एखादं बीज जमिनीत पेरलं की त्या बीजाला वेल, पानं, फांद्या, फुलं हे सगळं त्याच्यातून उत्पन्न करण्याची शक्ती त्या भूमीमध्येच असते. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण जीवसृष्टीला जन्माला घालण्याची शक्ती त्या प्रकृतीमध्येच आहे. हे सर्व त्या प्रकृतीचंच कार्य आहे. असे प्रकृती अधीन पांडवा. ना तरी बाळादिकान वयसा, गोसावी देहसंगु जैसा, अथवा घनावळी आकाशा वार्षिये जेवी. अजून उदाहरणं देऊन हा विषय आपल्याला समजवून देतायत अगदी सुंदरपणे, सहजपणे, ज्याच्यामधनं मूळ परमात्म स्वरूप, त्यांच्या स्वाधीन असलेली प्रकृती, निज प्रकृती, परमात्म तत्वाचा आणि प्रकृतीचा संबंध, परमात्म स्वरूपाचं त्या प्रकृतीला मिळणारं अधिष्ठान आणि संपूर्ण जीवसृष्टी आपल्या सकट प्रगट होणं, हे नातं उलगडून दाखवलंय. ज्याप्रमाणे बाल्य अवस्था, तारुण्य, प्रौढपणा आणि वार्धक्य ह्या अवस्था एका देहामध्येच दिसतात, आणि हे दिसण्याला हा देहच कारणीभूत असतो. मुख्य कारण देह एकच, पण ह्या देहामुळे वयाच्या ह्या 4 अवस्था आपल्याला बघायला मिळतात. किंवा ज्याप्रमाणे पाऊस पाडणारे ढग आकाशात जमतात, किंवा वर्षा ऋतू आल्याचं निमित्त आणि ढग आकाशात जमतात, याप्रमाणे वर्षा ऋतू हा निमित्त ठरतो. आकाशात ढग प्रगट व्हायलाच लागतात. ही अशी उदाहरणं ज्ञानोबारायांनी सुंदरपणे दिलीत. पुढे ते म्हणतात, का स्वप्नासी कारण निद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्रा, या अशेषाही भूत समुद्रा गोसाविणीगा. भगवंत म्हणतात, हे नरेंद्रा, म्हणजे ह्या जीवांमधला सर्वात श्रेष्ठ असा जर कोण असेल तर अर्जुन. त्या अर्जुनाला ह्या ठिकाणी नरेंद्र म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, अरे नरेंद्रा, ज्या प्रकारे स्वप्न पडण्यासाठी निद्रा कारणीभूत ठरते, त्याचप्रमाणे ही कल्पनारूप भूतसृष्टी जी निर्माण झाली आहे, ती जी प्रगट झाली आहे, त्याला प्रकृतीच कारण ठरते. या अशेषाही भूत समुद्रा, जणू काही या भूतसृष्टीचा हा समुद्र, अफाट समुद्र, त्याला प्रकृतीच कारणीभूत ठरते. गोसाविणीगा. भगवंत आपली भूमिका
आपलं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठीच ह्या उपमांची, दृष्टांतांची, उदाहरणांची साखळी आहे की ज्याच्यातून भगवंत आपली भूमिका सांगतायत. मी काही करत नाही, मी फक्त तिथे असतो आणि माझं असणं एवढंच प्रकृतीला पुरेसं ठरतं. बाकी सगळा तिचा खेळ आहे. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा, प्रकृतीची मूळ. परत परत भगवंत तेच सांगतायत. भूतग्राम म्हणजे जणू काही या भूतसृष्टीरूपी गाव, या गावाचं प्रगट होणं त्याला मूळ प्रकृतीच आहे. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, स्थावर, जंगम, स्थूल किंवा सूक्ष्म, अशा अनेक पद्धतीने हे भूतग्राम म्हणजे भूतसृष्टी रूपी ग्राम व्यापलेलं असो. म्हणजे थोडक्यात मुव्हेबल, इममुव्हेबल प्रॉपर्टीज. स्थूल अथवा सूक्ष्म, ह्या इंद्रियांसकट असलेला हा स्थूल देह किंवा सूक्ष्म म्हणजे मनबुद्धी अहंकारासकट असलेला हा देह. सूक्ष्मावस्था, ह्या सगळ्या गोष्टींना मूळ कारण प्रकृतीच आहे. हेच भगवंतांना परत परत आपल्याला सांगायचं कारण त्यांना आपली स्वतःची भूमिका प्रकट करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.